1689 महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भयानक वर्ष। छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून त्यांच्यावर 40 दिवस भयानक अत्याचार करून तुळापुरात त्यांची हत्या केली जाते। औरंगजेबाचं लाखोचं सैन्य स्वराज्यातील किल्ल्यांना वेढा घालून बसलं होतं। तिसरे छत्रपती राजाराम महाराज मोगलांचा प्रतिकार करत किल्ले फिरून आपला जीव वाचवून जिंजीकडे निघून जातात। इकडे राजधानी रायगड शत्रूच्या हाती पडते। त्यासोबतच शंभूपुत्र शाहू आणि महाराणी येसूबाई यांना कैद केली जाते। अशा कठीण काळात राज्यातील सरदार वतनदार वेळ साधून मोगलांना जाऊन मिळतात। सर्वत्र अगदी निराशेचा काळोख दाटून येतो। शिवरायांनी एवढ्या हिमतीने पराक्रमाने ज्या राज्याची उभारणी केली त्याच्या अवघ्या 4-6 महिन्यात तुकडे तुकडे होतात। यापेक्षा भयानक संकट या मातीने कधी पाहिले नव्हते। ही सर्व वाताहत बघून औरंगजेबाला मात्र फार समाधान झाले होते, कारण मुघली साम्राज्याच्या जीवावर उठलेली या बंडखोर मराठ्यांची सत्ता आपण संपवत आहोत। आता फक्त मराठ्यांच्या नव्या राजाला पकडून संपवले की या सत्तेची उरली सुरली मुळंही उखडली जातील। तेवढे काम झाले की आपण दक्षिणेत जायला मोकळा झालो असे त्याला वाटत होते, पण नियतीला मात्र वेगळेच मंजूर होते। पुढे अवघ्या वर्षभरात मराठ्यांनी स्वतःला सावरले। एवढी एकामागून एक संकटे हिंदवी स्वराज्यावर तुटून पडलेली असताना मराठे परत उभे राहिले। काही वर्षांपूर्वी शिवरायांनी ज्या एका महान शक्तीची प्राणप्रतिष्ठा मराठी मनात केली होती ती पुन्हा एकदा उफाळून आली आणि महाराष्ट्रात रामचंद्र पंतांच्या हाताखाली संताजी धनाजींनी एकापेक्षा एक पराक्रम करून दाखवले आणि संपत चाललेल्या हिंदवी स्वराज्याला नवसंजीवनी दिली। हळूहळू एक एक गडकोट शत्रूच्या ताब्यातून मराठे परत घेऊ लागले। हिंदवी स्वराज्य तर बुडत नाहीच, उलट ते जोमाने वाढत आहे असा आत्मविश्वास मराठ्यांच्या अंगी निर्माण झाला आणि त्याला कारणीभूत होते सरसेनापती संताजी घोरपडे। 1645 शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्या दिशेला आपली पावलं टाकायला सुरुवात केली। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कर्तबगार पुरुषांची मने भारावून गेली। या कर्तबगार पुरुषांमध्ये होते संताजींचे वडील म्हाळोजी घोरपडे। म्हाळोजींसारखा पराक्रमी सेनानी राजांच्या प्रत्येक मोहिमात त्यांच्याबरोबर असावा, पण कागदपत्रांच्या अभावी त्यांच्या कामगिरी आपल्याला कळत नाहीत। अशाच कर्तबगार पित्याच्या पोटी जन्म होतो एका पराक्रमी वीराचा, ते म्हणजे संताजी घोरपडे यांचा। हा काळ महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होता, कारण याच सुमारास शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली होती। त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर दक्षिणेत सुद्धा एक नवीन पर्व सुरू झाले होते। या महान कार्यात संताजींचे वडील म्हाळोजी सुद्धा सहभागी होते। त्यामुळे स्वाभाविकच स्वराज्य निष्ठेचे व स्वातंत्र्य प्रेमाचे उदात्त संस्कार संताजींना बालपणीच मिळत होते। संताजी हळूहळू मोठे होत होते, आपल्या वडिलांकडून लष्करी जीवनातील धडे शिकत होते। संताजी सुद्धा लहानपणापासून पराक्रमी आणि शस्त्रविद्येत चांगले पारंगत झाले होते। पुढे महाराजांच्या लष्करात दाखल झाल्यानंतर सर्वात आधी त्यांच्या लष्करी गुणांकडे लक्ष केले, ते म्हणजे हंबीरराव मोहिते यांचे। हंबीररावांनी संताजींच्या अंगी असलेले गुण ओळखले। हंबीररावांच्या हाताखाली अनेक पराक्रमी लोक वाढले, त्यामध्ये एक होते संताजी घोरपडे। संताजींचे गुण ओळखून हंबीररावांनी त्यांची शिफारस महाराजांकडे केली आणि त्यांना आपल्या लष्करात घोडदळाच्या जुमलेदाराची जागा द्यावी असे सुचवले। पुढे 1677 मध्ये शिवरायांनी कर्नाटकातील प्रदेश जिंकण्यासाठी मोहीम हाती घेतली। या मोहिमेत महाराजांनी हंबीररावांना ससैन्य रवाना केले। हंबीररावांनी त्या प्रदेशात धुमाकूळ घालून ती मोहीम सफल केली। या मोहिमेत हंबीररावांबरोबर संताजी सुद्धा होते। त्यांनी या मोहिमेत चांगलीच तलवार गाजवली। यानंतर 1679 साली शिवरायांनी जालन्यावर स्वारी केली। महाराजांच्या कारकिर्दीतील ही शेवटची मोहीम होती। या मोहिमेत संताजी सुद्धा सहभागी होते, पण या मोहिमेत लढाई करताना संताजींकडून उतावळेपणा झाला। यामुळे महाराज त्यांच्यावर प्रचंड रागावले व त्यांना मुजऱ्यास न येण्याची शिक्षा फरमावली। संताजी शिवरायांच्या तालमीत वाढत होते। ते जसे जसे पराक्रम करत होते तसे ते चुकासुद्धा करत होते, पण अशा चुकांमधून संताजी युद्धनीतीचे विशेष म्हणजे गनिमी काव्याचे धडे शिकत होते। पण या काळात कोणालाही कल्पना नसावी की पुढे स्वराज्यावर जे मोठे संकट येणार आहे त्या संकटातून स्वराज्याला तारणारा गनिमी काव्याचा महान सेनानी म्हणून संताजींची जडणघडण होत आहे। पुढे 1680 साली शिवरायांचा मृत्यू झाला आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून
संभाजीराजे सिंहासनाधिष्ठित झाले. 1682 साली छत्रपती संभाजी महाराजांनी संताजींना कर्नाटकात एक महत्त्वाची मोहीम दिली. या मोहिमेत संताजींनी पठाण, बेरड इत्यादी बंडखोरांविरुद्ध 12,000 सैन्यानिशी चालून जाऊन त्यांचा पराभव केला. अशा अनेक मोहिमा संताजींनी संभाजीराजांच्या काळात व शिवकाळात केल्या असतील, पण कागदपत्रांच्या अभावी आपल्याला त्या कळत नाहीत. खरं तर या वीराचा शिवकाळात व संभाजीराजांच्या काळात जास्त उल्लेख येत नाही, पण राजाराम महाराजांच्या काळात त्यांच्या संपूर्ण जीवनाचा सारच आहे. 1689 शिर्क्यांचे बंड मोडून संभाजी महाराज व कवी कलश विशाळगडाहून रायगडाकडे जात असता त्यांनी संगमेश्वरावर मुक्काम केला होता. या मुक्कामी बातमी राखून कोल्हापूरचा मोगली ठाणेदार शेख निजाम उर्फ मुकरब खान याने त्यांच्यावर अचानक छापा टाकला. या प्रसंगी संभाजी महाराजांबरोबर कवी कलश, माळोजी घोरपडे, खंडो बल्लाळ, संताजी घोरपडे व सैन्याची एक छोटी तुकडी होती. मोगली सैन्याची चाहूल लागतात संभाजी महाराज हाताशी असणाऱ्या सैन्यानिशी शत्रूस तोंड देण्यासाठी संगमेश्वराबाहेर पडले, पण शत्रू संख्येने अधिक असल्याने त्यांचा निभाव लागला नाही. या चकमकीत माळोजी घोरपडे ठार झाले, कवी कलश जखमी झाले, मराठ्यांची दानादान उडाली. संभाजी महाराज व त्यांचे सहकारी यांनी संगमेश्वरात ठिकठिकाणी आश्रय घेतला, पण दुर्दैवाने संभाजी महाराज व कवी कलश पकडले गेले. मराठ्यांमध्ये मोठा हाहाकार माजला. शत्रूच्या संख्येपुढे संताजी, खंडो बल्लाळांसारख्या एकनिष्ठ सेवकांचाही निरुपाय झाला. शेवटी हतबल होऊन शत्रूच्या तावडीतून वाचलेल्या आपल्या सहकाऱ्यांसह ते रायगडी कसेबसे पोहोचले. संभाजी महाराज पकडले गेल्याची वार्ता बहुधा त्यांनीच रायगडावर प्रथम आणली असावी. संभाजी महाराज पकडले गेले ही वार्ता समस्त महाराष्ट्राला हादरून ठेवणारी ठरली. या घटनेबरोबरच हिंदवी स्वराज्यावर कोसळणाऱ्या संकटांची जणू मालिका सुरू झाली. रायगडावर ही वार्ता कळल्यावर काय हाहाकार उडाला असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. संगमेश्वराहून संभाजी महाराजांनी कवी कलशांना घेऊन मुकरब खान एवढ्या वेगाने त्या प्रदेशातून बाहेर पडला की विशाळगडाच्या परिसरातील मराठी लष्करी तुकड्यांना त्यांची बातमीही मिळू शकली नाही. आणि लवकरच कोणी मराठा सरदार मुकरब खानाचा पाठलाग करण्यापूर्वी तो औरंगजेबाच्या छावणीत हजर झाला. राजाराम महाराज यांच्या मंचकारोहणानंतर एका महिन्याने 11 मार्च रोजी तिकडे औरंगजेबाच्या छावणीत संभाजी महाराजांची हालहाल करून हत्या करण्यात आली. सर्व महाराष्ट्र या घटनेने हादरून गेला. औरंगजेबाच्या छावणीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. इकडे स्वराज्यात मात्र निराशेचा अंधकार पसरत होता. अशा वेळी औरंगजेब तुळापुरात छावणी टाकून होता. थेट औरंगजेबाच्या छावणीवरच हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थानच धास्तावून टाकावे अशी अचाट कल्पना संताजी धनाजी यांना सुचली. संताजी धनाजींनी या हल्ल्याचे नियोजन केले. फलटण बारामती भागात असणारे रणमस्त खान व शहाबुद्दीन खान या खानांचा समाचार धनाजींनी घ्यावा. औरंगजेबाच्या छावणीवर संताजींनी चालून जावे असे ठरवण्यात आले. 1689चा सप्टेंबर महिना. संताजींनी जेजुरीत जाऊन दर्शन घेतले आणि त्या दिवशी दिवे घाटात मुक्काम केला व मध्यरात्री ते आपल्या सैन्यासहित औरंगजेबाच्या छावणीकडे निघाले. तिथे पोहोचले असता बादशाही सैन्याने त्यांना विचारले, तेव्हा संताजींनी सांगितले की पातशाही लष्करातील हिंदू सरदार शिर्के व मोहिते यांच्याकडील छबण्यास आम्ही गेलो होतो, आता माघारी येत आहोत अशी पक्की थाप संताजींनी मारली. यानंतर आपल्या 2-3 हजार स्वारांनिशी त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीत प्रवेश केला. खुद्द औरंगजेबाला संपवायचा बेत होता, पण गुलालबारी नावाच्या त्याच्या छावणीत तो नव्हता. मग संताजी आणि त्यांच्या साथीदारांनी त्या गुलालबारीत तंबूचे तणावे कापले आणि त्याचे सोन्याचे कळस काढून घेतले आणि थेट सिंहगडाकडे कूच केले. यावेळी सिंहगडावर सिदोजी गुजर हे किल्लेदार होते. त्यांनी खाली येऊन संताजींची भेट घेतली. जखमींवर उपचार केले गेले. तिथेच सिंहगडाच्या झाडीत 2 दिवस मुक्काम करून संताजींनी थेट रायगडाकडे कूच केले. रायगडाला जुल्फिकार खान वेढा देऊन बसला होता. त्यांनी जुल्फिकार खानाच्या लष्करावर हल्ला केला. मुघलांची व मराठ्यांची तेज लढाई घडून आली. मुघलांची मोठी हानी करून त्यांचे 5 हत्ती पकडून संताजी माघारी फिरले. आपल्याबरोबर हे 5 हत्ती आणि औरंगजेबाच्या छावणीचे कळस घेऊन ते राजाराम महाराजांच्या दर्शनास गेले. राजाराम महाराजांनी त्यांना वस्त्रे, आभूषणे व पदव्या दिल्या. संताजी यांना ममल कतमदार म्हणजे राज्याचा आधार ही पदवी दिली. त्यांच्या साथीदारांना सुद्धा वेगवेगळ्या पदव्या देण्यात आल्या. संताजींचा हा भीम पराक्रम पाहून छत्रपतींच्या दरबारात असणारे ज्येष्ठ मुत्सद्दी रामचंद्र पंत अमात्य यांनी उद्गार काढले. पातशाच्या डेऱ्याचे कळसच आणून जुल्फिकार खान याचे 5 हत्ती आणले, त्यापेक्षा यांची मर्दुमकी कोठवर वर्णावी. यानंतर सप्टेंबर 1689 रोजी राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता
स्वराज्याचा कारभार रामचंद्र पंत अमात्यांकडे देऊ व त्यांच्या हाताखाली संताजी धनाजींना नियुक्त करून जिंजी किल्ल्याकडे जाण्याचे ठरवले। राजाराम महाराजांचा हा जिंजीचा प्रवास खडतर व धोक्याचा होता। मार्गातील मोगली ठाणे व लष्करी चुकवीत नाना प्रकारचे वेषांतरे करीत राजाराम महाराज आपल्या सोबत्यांशी बेदनूरच्या राणीच्या राज्यात पोहोचले। राणी चन्नम्माने राजाराम महाराजांना आश्रय दिला। औरंगजेबाचा क्रोध आपण ओढावून घेत आहोत याचा जराही विचार त्या राणीने केला नाही। ही बातमी औरंगजेबाला कळताच त्याने जान्निसार खान, मतलब खान व सरजा खान 3 सरदारांना त्यांच्या हाताखाली फौज देऊन बेदनूरच्या राणीवर पाठवले। पण ही बातमी संताजींना समजली। त्यांनी या 3 सरदारांना बेदनूरच्या राणीच्या राज्यात पोहोचण्या अगोदरच त्यांची धुळदाण उडवली। साकी मुस्तैद खानाने या लढाईचे वर्णन केले आहे। तो म्हणतो, हे 3 सरदार राणीकडे पोहोचण्याच्या आतच सैतान संताजींनी त्यांच्यावर हल्ला करून जय मिळवला। यानंतर नोव्हेंबर 1689 मध्ये राजाराम महाराज जिंजीत पोहोचले आणि संताजी परत महाराष्ट्राकडे रवाना झाले।